गणरायाला निरोप देण्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला नियोजित वेळेपेक्षा 1 तास उशिरा म्हणजेच दुपारी 12 वाजता उत्साहात सुरुवात झाली. मिरवणुकीत मानाच्या मंडळासह 20 पेक्षा अधिक मंडळांचा सहभाग आहे. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीला सकाळी 11 वाजता सुरुवात करण्याचे पोलिसांचे नियोजन होते, परंतु 12 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. वाकडी बारव येथे पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, महानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेट्टे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोररस्ते, ठाकरे गटाचे विनायक पांडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गजानन शेलार आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री भुसे यांनी यावेळी स्वतः ढोल वादनाचा आनंद घेतला. उद्घाटनानंतर मिरवणूक हळूहळू पुढे सरकू लागली. प्रत्येक मंडळाला थांबविण्याची काही ठिकाणे दिली असून वादनासाठी वेळ दिला आहे. दादासाहेब फाळके मार्ग, महात्मा फुले मार्केट, दूध बाजार चौक, बादशाही लॉज कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ, नवीन तांबट गल्ली, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुराम पुरिया मार्ग, कपालेश्वर मंदिर, भाजी बाजार, म्हसोबा पटांगण हा मिरवणुकीचा मार्ग आहे. मिरवणूक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत मिरवणूक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक.